गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्राजक्त तनपुरे यांची निवडणुकीतून माघार पाहायला मिळते आणि गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। राहुरीमध्ये एकीकडे बारामतीमध्ये शरद पवार गटाने माघार घेतलेली आहे आणि दुसरीकडे मात्र त्यांनी राहुरीमध्ये पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला। तर अर्ज दाखल करतानाची ही आताची दृश्य आपण पाहू शकतो। राहुरीमध्ये गोविंद मोकाटे यांनी पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि आता या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आला। मात्र प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचं देखील समोर येत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशील थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशील, महत्त्वाची अपडेट समोर येते। राहुरीमध्ये मोकाटेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तनपुरे यांनी माघार घेतलेली आहे, काय अधिक अपडेट? आपण जर पाहिलं तर शेवटचे आता 5 मिनिटं राहिलेले आहेत। प्राजक्त तनपुरे हे अद्यापही अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेले नाही, त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचं दिसून येत आहे आणि त्यांच्या जागी गोविंदराव मोकाटे हे महाविकास आघाडीमधून उमेदवार असतील अशी शक्यता आता वर्तवण्यात आहे। कारण आता ते शेवटच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा अर्ज दाखल होतोय अशी चर्चा आहे। जोपर्यंत अधिकृतपणे ते माहिती देत नाही तोपर्यंत आपण अद्याप तरी सांगू शकत नाही। मात्र महाविकास आघाडीच्या वतीने गोविंदराव मोकाटे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं दिसतंय आणि प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचं समोर येत आहे। बिलकुल, धन्यवाद सुशील, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय राहुरीमध्ये गोविंद मोकाटे यांनी आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतलेली आहे, तर मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर येत आहे।